ओके, ह्यो रस्ता आहे काय? अरे हात तरी दाखवा. हळू हळू गाडी जाईल न कडवर काय किंवा रस्ता काय खरं नाही. तिकडलाच रस्ता जवळ होता की मग रस्ता रस्ता बघूनच भ्या वाटायला. येताना जर याच्यावर तिघ जण आली ह्या रस्त्यात. वेळ लागलं काय? अजून सुरू व्हायला नाही. नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललेलो आहोत चिखली गुट्टाची शर्यत पाहण्यासाठी लिंडेवाडी येथे. आज आहे शनिवार, सुट्टीचा दिवस. चालतंय ना गाड्या इथे लावूया. बघ जास्त आहे ना इथे. वास्कोदा आमच्या आधी कुठं आला. तिकडचा नवीन घेतलेला का? तिन्ही बी त्यांची पॉवरफुल करायचं. तिन्ही बी त्यांची तिन्ही बी एकाच मला काय ही पळत्यात वाटते निकाल. ते पळते जास्त ही पळते. मान्यवरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे. पहिली मानाची जोडी या ठिकाणी प्रकाश इंदुलकर यांची तळीमध्ये आहे. भैया 2 मिनिटं भरलंय पाण्यानं सगळं. दिंडेवाडीचे माजी लोकनियुक्त सरपंच आदरणीय श्रीधर बापू भोटे यांना विनंती आहे की आपण 2 मिनिटं मार्गदर्शन या ठिकाणी करावं. आज या दिंडेवाडी गावामध्ये माननीय प्रकाशराव इंदुलकर यांच्या मळ्यात भव्य अशा चिखली गुट्टा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे. त्या आयोजनाबद्दल दिंडेवाडीकर ग्रामस्थ माननीय प्रकाशराव इंदुलकर यांचे तसेच त्यांच्या बरोबर असणारे सर्व टीम, राजेंद्र देसाई असतील, आमचा महेश भोईटे, शांताराम कांबळे, भावेश्वरी म्हणजे अध्यक्ष पांडुरंग कांबळे, त्यांचे चिरंजीव सुशांत इंदुलकर, तसेच या पंचकृषीतून आलेल्या सर्व चिखलीगुट्टा पाहण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांना मी आपल्या या इंदुलकर माळ्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आणि प्रकाशदादा इंदुलकर हे उत्तम चिखलीगुट्टापटू आहेत आणि त्यांची ही खरोखरच आवड. आता समालोचकांनी सांगितलं की एक 3-4 वर्ष हा खंड पडलेला होता, तो आज ह्या वर्षी परत चिखलीगुट्टा या भागात ठेवून प्रकाशदादाने
जे आपले चिखली गुटावले प्रेम इथं आज दिंडेवाडी भागातील सर्व प्रेक्षकांना दाखवण्याची संधी दिली ती आपण सर्वांनी चिखली गुटा स्पर्धक जे आहेत त्यांना पण सूचना आमच्या आहेत, तसेच भागातून आलेल्या सर्व प्रेक्षकांनाही सूचना आहेत. ही चिखली गुटा शर्यत जी आहे ती शांततेत आपण सर्वांनी पार करावी आणि या शर्यतीसाठी कोणत्याही पद्धतीचं गालबोट लागू नये ही आपण सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि सर्व प्रेक्षकांना एकच विनंती आहे की आपण कोणत्याही पद्धतीनं इथं शूटिंग करायचं नाही आहे आणि ते शूटिंग करून आपल्या कोणत्याही ग्रुपला आपण पाठवण्याचं नाही, एवढी आपल्याला सर्व प्रेक्षकांना एक विनंती करत आहे मी. आणि खरोखरच आपल्या या भागातील स्पर्धक खूप चान्स मिळत आहे त्यांना या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. आणि जे आता 2 करा, 3 गाड्या करा. आम्ही गोव्याला ट्रिप काढायची यायचं आहे आम्ही म्हणून तुला सांगितलं या की म्हणजे आम्हाला त्यावेळी फोन स्विच ऑफ करून महेश गोटे दिंडेवाडी, 3 नंबरला तामदाई प्रसन्न गगनबावडा, संकेत कामकर पोळा. नाही मला मी सगळं माझं हे करतो नसे कधीच जाऊ दे म्हटलं नाही म्हटलं बदणार नाहीत नंतर तू आता आला घेऊन गेला आम्ही काय करून त्या नाही का तालुका बुजुर्ग या ठिकाणी इंदुरकरांच्या मळ्यामध्ये या स्पर्धेसाठी बऱ्याच गावातून अगदी बऱ्याच तालुक्यामधून या ठिकाणी शर्यतीसाठी जोड्या आलेल्या आहेत. शर्यत पाहण्यासाठी अनेक ठिकाणाहून या पंचवर्षीय अनेक लोक ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज संध्याकाळी आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री त्यामुळे आपल्याला दहा मिनिटांमध्ये या ठिकाणी आपण स्पर्धेसाठी आलेलो आहात त्यामुळे आपण लवकरात लवकर स्पर्धा आपण सर्वांच्या सहकार्याने पार करूया अशी आपल्याला विनंती आहे.
वजिरांच्या पायामध्ये सकाळच्या दरवर्षी या ठिकाणी स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने भरवतात. झगरबाज बैल आणि त्यावर बसणारा मर्दानी ड्रायव्हर केरबा मामा वयाची 60 ओलांडले पण त्यातली काठी अजून सोडली नाही. वर्षानुवर्षे तरुणांना लाजलेल्याची कामगिरी करतोय केरबा मामा. वजीर आणि हरण्या मैदानामध्ये नामवंत जोड नंबर 1 चा प्रमुख दावेदार गुलालमधील जोडी राजू देसाईचा हरण्या आणि बाजीराव देसाईचा वजीर आणि हरण्या मैदानामध्ये आज या ठिकाणी चिखली गुट्ट्याचे ज्येष्ठ स्पर्धक विठ्ठल रामचंद्र पवार यांचं आगमन झालंय. आज स्पर्धेसाठी 2-3 जोड्या मैदानामध्ये असणार आहेत त्यांच्या नावावरती. सुरुवातीला चेंडू मारलाय तो राजू देसाई यांनी. चिखली गुट्ट्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे माजी अध्यक्ष राजू देसाई यांचा वजीर आणि हरण्या बाजीराव पाटील कोदे खुर्द गगन बावडा. याच बाजीराव पाटलानं सांगावचा हिरोंडा मोटरसायकलचं मैदान 4-5 वर्षापूर्वी मारलं होतं. हिरोंडा मोटरसायकल पटकावली होती कोद्याच्या बाजीराव पाटलानं. त्याचाच एक पुऱ्या मापाचा डोक्याच्या शिंगाच्या टोकापासून पायाच्या नकापर्यंत पाव आणि पावच राहावं असं पांढऱ्या कलरचा वजीर मैदानामध्ये आहे बाजीराव पाटलांचा. कोण बघतोय बँकेत किती पैका आहे. निवंत पाण्यामध्ये माहीर असणारा शेतकरी आहे बळीराजा आहे. झेंडा पण चालत राहायचा आहे. बाजीराव पाटील आमचे मित्र नित्यवड्याचे झेंडा पंच आहेत. वस्ताद बाजीराव पाटील केरबाबा या जोडीवरती स्वार होणार आहे. जिद्द चिकाटी अनुभवाच्या जोरावरती स्वार व्हावं लागतं. अचूक टायमिंगचा वेध घ्यावा लागतो. यामध्ये माहीर असणारा केरबा मामा बुधवार तालुका आणि पंचकृषीमध्ये नाव कमवला. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर चिखली गुट्टा म्हटलं की केरबा मामांचं नाव येते. सर्वात ज्येष्ठ गुट्टापट्टू सर्वात जास्त बक्षीस पटकावलेला केरबा मामा या ठिकाणी या जोडीवरती स्वार होणार आहे. वजीर आणि हरण्या राजू देसाई बाजीराव पाटील आपल्याला सूचना आहे. गळ्यापंचाजवळ आपला माणूस कोणी उभा करा. ओपन मैदान आहे. दिंडेवाडीचं मैदान आहे. नेहमीच पारदर्शक राहत आहे. अमर पाटील आपला एक माणूस फक्त पटवून द्यायचा आहे. नेहमीच पारदर्शक कारभार राहतोय दिंडेवाडीकरांचा. आजही पारदर्शक कारभार राहणार कारण बळीराजाला न्याय द्यायचं काम आहे. महादेवाच्या नंदीला न्याय द्यायचं काम राहणार आहे. आणि बळीराजावरती अन्याय म्हणजे महादेवावरती अन्याय. कधीही महादेव आपल्याला माफ करणार नाही. अतिशय पारदर्शक कारभार या ठिकाणी राहणार आहे. कारण बळीराजाचं मैदान आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा आणि त्याचं मैदान. पहिलीच जोडी सज्ज राजू देसाई आणि बाजीराव पाटील. कोदे खुर्द कोद्याचा बाजीराव पाटील. अतिशय सुंदर असं पाडं. चला कुणाचंही मेल चोडे असू देत कुणाचंही पाडा असू देत हे मैदान पार पडण्यासाठी राजू देसाई यांचं बरंच सहकार्य आहे. त्यांचंच जोड आहे पण त्याचंही जोड कमानीच्या पुढे जुळाला होतो. चला पाठीमाग घ्यायला लावलेला आहे. अतिशय कडक नियमामध्ये अतिशय कडक नियमावलीमध्ये कडक शिस्तीमध्ये होत असलेले हे मैदान कोणी असू दे घरचा असू दे बाहेरचा असू दे सर्वांना समान न्याय. कारण बळीराजाचं मैदान आणि जोडी सुटलेली आहे. जबरदस्त सुरुवात. अतिशय सुंदर सुरेख जोडी राहते. बऱ्यापैकी मागणं अतिशय सुंदर.
पहिले हे काढले तिथं उतरीत तुमच्या शहरापाशी नाही म्हणाला तिकडून जात्यात आता काय म्हणतात रस्ता माहिती पहिलं उतरली पावसाचं वातावरण धरले गाडीमध्ये किती मध्ये बसायला गाडी आणि पण मागराकडे गाडी चारच्या पुढे कुठला गोष्टा धरायचा तुम्ही बंद केले सगळं आम्ही काय रात पळवू धरायचा नाही कसा आहे सांगा चारच्या पुढे आपल्याला या ठिकाणी या स्पर्धा पाहण्यासाठी पुन्हा त्याला आपण याचा विचार करा आणि आपली वेगवेगळी आतमध्ये आम्ही आपले प्रवेश जमा करून जाईल आणि आपल्या वेगळ्या या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद दिली या ठिकाणी पहिली जोडीची तयार होणे देशाला या ठिकाणी राजाला सज्ज झाला आहे. गोवा गुट्टापट्ट आहे शुभम पाटील सुंदर आणि शंभू मैदानामध्ये रथी महारथी या ठिकाणी आलेले आहेत. आजरा चंदगड पासून शाहूवाडी पन्हाळ्यापर्यंत फक्त 2 डिपेंडर 2 सुट्टे मेकर आणि 1 गुट्टापट्टू. पन्हाळा शाहूवाडी गगनबावड्याला कोणी धरणार नसते फक्त एकटा गुट्टापट्टू असतो. एकट्यानं जोडी हँडल करायची असते आणि जोडी घेऊन जायची एवढी शिस्त असते एवढी जबरदस्त तालीम असते. एक जबरदस्त जोडी मैदानामध्ये गगनबावड्याने आलेली फारच सुंदर आणि शंभू सुंदर अशी जोडी मैदानामध्ये अतिशय शांत. गगनबावड्याचा दुसरा जोड मैदानामध्ये सुरुवातीला सांगितलं होतं 4-5 जोड गेल्यानंतर आपण जाणार पण थांबले नाहीत वेळेत आलेत कारण आपलं पाहिलं इथलं वातावरण पाहिलं नियोजन पाहिलं इथलं आणि निर्णय घेतला जोडी सोडायची. कधीही जोडी सोडा तेवढेच अंतर येणार तेवढंच टायमिंग होणार. पूर्वेची जुडे कामदाई प्रसन्न किरवे शंभू आणि सुंदर मैदानामध्ये शुभम पाटील गुट्टापट्ट या जोडीवरती स्वार आहे. तो किंवा गुट्टापट्ट तरुण गुट्टापट्ट आहे. खर्चा गुट्टापट्ट आहे. कामदाई प्रसन्न किरवे शुभम पटेल
मोठा पत्ता तसं काय नाही कुणी जाते कुणी उडी म्हणून असू देतो शुभम पाटीलचा कस कोणाला लागलाय सुंदर आणि सुंदर पुढे कोणी करू नका फोटो काढा आपल्या जवळच ठेवा उद्या प्रसारित करा आज कोणीही प्रसारित करू नका इंदोरकरांच्या मळ्यामध्ये दिंडेवाडीकरांचं नियोजन या ठिकाणी चक्रवर्तीचे ज्येष्ठ स्पर्धक भास्कर बंधूंचे आगमन झालं मंडळातर्फे त्यांचं सहर्ष स्वागत कमिटीतर्फे त्यांचं सहर्ष स्वागत त्याला धडकी मारून बैठका सोडून जायचं आहे यापुढे निघायची बरोबर एक सुवर्ण संधी आहे प्रेक्षकांसाठी एक चांगली संधी युटर्न मारून जाणारी गुरु मैदानावर युटर्न मारून जाणार थोडंसं मैदान कमी आहे पण त्याचा फायदा घेणार आहे बघून बघणार त्या ठिकाणी टर्न मारून प्रत्येक जोडी टर्न मारून जाते टर्न घेऊन जाणार आहे युटर्न मारणार आहे झडकी घेऊन जाणार आहे जोडी पगडबावडा पन्हाळा शाहूवाडीला बत्तीसला तालुका जोड्या आल्यानंतर थांबत नाही कोणाची त्या पट्टा असते धरती मारली पण पळाला जोडाच्या पाठवून लवकर लवकर झेंडा पार जोड्या प्रत्येक जोड्या 40-50 जोड्या 4-3-4 तासामध्ये पूर्ण होता मैदान सुंदर नावाचं पाड लई टाइम झाला रामचंद्र पवार त्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी दोन काय घेतले समाजकीय पक्षामध्ये सांगलीला ज्येष्ठ मंडळी बसले उत्तर रामचंद्र पवारांचा बाजी मैदानामध्ये येतोय बाजी भरला की पुढचा दुसरं पाडं त्याच्या गळ्यामध्ये येते मला सातेवाडीचं सातेवाडीचं बिनदाती पाडं आज गटामध्ये आहे कितपत साथ देते बाजीला गरबामाच्या वयाच्या 15व्या वर्षापासून जोडा हाकतोय गरबामा
असंच मला वाटतं 3-4 वर्षापूर्वी धरणावरती मैदान झालं, डॅमवरती मैदान झालं याच गावामध्ये. केरबाबाची जुनी आठवण एक सांगतो. अशी जोडी एक नामवंत जोडी म्हणून केरबाबा आला होता आणि केरबाबा जखमी झाला, 10-12 टाकं पडले. आता मला वाटलं केरबाबांचं निवृत्ती जिंकते की काय केरबाबा. संजय रडाम यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. आजरेचे पुलगावचे संजय रडाम आणि बाळू शिवराम पाटील 2 दिग्गज स्पर्धक एकाच वर्षामध्ये आपल्याला सोडून गेले. दोघांची ही आठवण आल्याशिवाय राहत नाही कुठेही मैदान असू देत. बाळू शिवराम पाटील हे मैदान कित्येक वेळा गाजवले, कित्येक वेळा दिंडेवाडी केसरी ठरला आहे बाळू शिवराम पाटील. त्यावेळी आज काय करतो, दिंडेवाडी केसरी पुन्हा एकदा ठरतो का पाहिजे. छोटा नागे आहे आणि या जोडीवरती स्वार होणार आहे तो सुनील केसरकर. वाकी गोलातील आडोलीचा गुट्टापट्टू, एक युवा गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे. शेवट चिकट गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंत एकही गुट्टा फेल झाला नाही असा गुट्टापट्टू आहे. कसली जोडी घ्या, किती धावणारी वेगवान जोडी हातामध्ये द्या. अतिशय चिकट गुट्टापट्टू, चिवट गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे सुनील केसरकर. राधानगरी तालुक्यातील वाकीगोलातील गुट्टापट्टू आहे, युवा गुट्टापट्टू आहे सुनील केसरकर. एक हलका फुलका चिखली गुट्ट्याला साईज अशी त्याची शरीरयष्टी आहे. जेमतेम 40-45 किलो वजन गटाचा. मला वाटतं 30-35 वयाचा एक हलका फुलका चिखली गुट्ट्याला साईज असा गुट्टापट्टू आहे. स्वतःची आडोली गावामध्ये दूध संस्था आहे. दुधाचा व्यवसाय करतो सुनील आणि छंद जोप असतो. राज्याचं पोर आहे. एक नामवंत जोड, गुणवंत जोड, यशवंत जोड मैदानामध्ये येतोय. याच्या पाटलाचा जोड मैदानामध्ये येतोय. याच्या पाटलाचा जोड नाग्या मैदानामध्ये आहे. सुनील केसरकर गुट्टापट्टू. हॅलो काय कातर म्हणून अग्रगडचे नामवंत स्पर्धक एकत्र आहेत पहा. राजू देसाई, प्रकाश दुरे, अरुण पवार नामवंत दिग्गज असे स्पर्धक आहेत. कुणाचीही जोडी असू देत त्या ठिकाणी हजर असणार. कुणाचाही बैल असू देत सरळ लावून देणार, कारण बळीराजाची स्पर्धा आहे. तांबड्या मातीतील रांगडा खेळ इंदोरकरांच्या मनामध्ये झेंडा पार होणारी जोडी मैदानामध्ये येते. जबरदस्त अशी जोडी मैदानामध्ये. अभिनंदन आहे. थोडासा चुकला आणि पुन्हा एकदा उत्तर मारणार आहे. थांब म्हटलं की जाग्यावरती थांबणार. एक पाय उचल म्हटलं की एकच पाय उचलणार. चल म्हटलं की एकच पाय उचलणार. जबरदस्त अशी चालू
जबरदस्त अशी जोडी आहे रोहित सावंतांची जोडी पालीची रत्नागिरी जिल्ह्यातून आलेली जोडी आहे पळायचं नाही उभा राहा म्हटलं की जाग्यावरती उभा राहतो वेळा खरोखरच अभिनंदन कौतुक केलं पाहिजे जोडीचं अतिशय सुंदर असे जोडी पाळता एकटाच गुट्टा पडतो जरी वेळ पडला तर एकट्यानं जाऊन वरती टाकायचं त्या ठिकाणी नियमच असतात दुसऱ्या कुठल्याही डिपेंडरना कुठल्याही सुट्टी मेकरना आत जायचं नाही एकट्यानेच कामगिरी करायची त्या ठिकाणी नियम असतात सुंदर असं काम आहे खरोखर शिकण्यासारखं आहे आजरा भद्रगड राजनाच्या लोकांनी असंच सांगायला मैदान झालं त्या ठिकाणी राजा नावाचं पाड होतं पन्हाळ्यानं आलेलं बस म्हटलं की बसायचं उठ म्हटलं की उठायचं नेक्स्ट डे म्हटलं की उजवा पाय उचलून हातावरती द्यायचं उजवाच पाय मैदानात येताना उजवाच पाय मैदानावरती टाकायचा एवढी जबरदस्त शिस्त होती तीच शिस्त या ठिकाणी पाहायला मिळते करत आली वजीत बैल जायत नाही सोडून बैल जरा बोल ना बैल जायत नाही सोडून बैल जायत नाही खाली घाला की हात आतच बैल हातात जावा मी उभ्या पाहिजे त्या अंगाला आजचे पार झेंडा पार होणार आहे त्या ठिकाणी 2-3 जोड्या घेऊन आलेला अशोक पवार यांनी मान्य केलेलं आहे जबरदस्त त्याची शिस्त सावंत रोहित सावंत या मालकाला उत्तम चव्हाण मुक्ता पडतो रत्नागिरीच्या शाहूवाडी 32 तालुक्यामध्ये नेहमीच स्पर्धा होतात त्या ठिकाणी उत्तम चव्हाण आपल्या 4-5 जोड्या नेहमीच घेऊन येते 4-5 जोड्या रत्नागिरीच्या असतात या ठिकाणी एक जोडी घेऊन आपले आलाय एक नामवंत जोडी घेऊन आलाय भद्रगडला पॉवरफुल घ्या आणि डाव्या हाताचा राजा आहे उत्तम रामचंद्र पवारांचा राजा विक्रम होतो का काय कमाल करतात करायचं आहे डोळ्याचे पापले नव्हते तो अटके पार झेंडा पार होणारी जुडी आहे एक विक्रमी जुडी वेगवान जुडी मैदानामध्ये येते आणि राजा म्हटलं की ठरलेलं असते केरबामा कोणी केलं का नाही कारण राजाची आणि केरबामा राजदेसाई अशोक पवार अयुब खेडेकर संकेत कामकर शंकर पुणेरीकर या ठिकाणी कमिटीकडून आपल्याला तक्रार आली आहे पुणेरीकर आपले 2 मिनिटांमध्ये मैदानामध्ये यायचे आहे पुणेरीकर
मैदान शांत झालंय कारण प्रत्येकाला माहिती आहे या जादूची करामत त्या राजाची करामत कारण नंबर एकचा प्रमुख आलेला आहे बाहेरच्या गुंडेवारी केसरी होतो कोण करणार गुंडेवारी केसरी तासाला रक्त येणार आहे कारण एकापेक्षा एक मालक आहे वय घ्या चल विषय आपला राजा चित्रगुप्ताचा रस्ता बऱ्याच ठिकाणी राजाचा सत्कार झालाय स्वागत केलं राजाचं कारण त्याच्या वेळेचा आतापर्यंत एकही पाडा शिल्लक नाही त्याच्यावर धावणारे एकही पाडा आता शिल्लक नाही तरीमध्ये एक नाही या वेळेचा कोणताही बैल शिल्लक नाही असा राजा मैदानामध्ये येतो अजूनही तरुण पाड्यांना पुढे सोडलेलं आहे आपलाच पाय एक पाय पुढे असणारा राजाचं वैशिष्ट्य आहे राजा पहिल्यासारखा पळतच नाही घोड्यासारखा वेग असतो त्याला सुटला की बात आत्ताचा काही जोडला जादू आहे राजदेशांची जादू आहे संवर्धनाची जादू आहे राजदेशांची जादू राजाकडे हे बघा शेड बैल मागे सर हे मागे घे जरा पहिला तोंड खालच्या बरोबर आहे एकटा धरून थांबला राजाला अतिशय शांत पण सुटला की बस हे बैल मागे सर पुढे बघ मागे शांतता सांगले मागे बैल हे पिवळा सर पांढरा बैल मागे वादळ येणार आहे चक्री वादळ येणार आहे पाण्याचा चिखलाचा ढग आकाशामध्ये जाणार आहे वादळी जोडी मैदानामध्ये आहे विक्रमी जोडी जोडीवरती सोडते मागे सर पाच मिनिटं झाले पन्हाळ्याचं मैदान असू दे राधानगरीचं मैदान असू दे बुद्रगडवाल्यांचं मैदान आजऱ्याचं मैदान नंबर 1 करणारा शंकर मैदानामध्ये येतो पा सांगावचं मैदान टॉप 10चा मालक झाला होता इम्रान मुरादांच्या राजाच्या जोडीने टॉप 10चं मैदान मारलं होतं पहिले 10 पुन्हा एकदा पडले होते त्यामध्ये नंबर 1 केला होता या शंकरनं आणि आयुष इम्रान मुरादांच्या राजानं आता तर शंकर नक्कीला दोन्ही जोड्या नामवंत जोड्या मैदानामध्ये येतात जाऊ नका कारण नामवंत जोड्या ज्यांची क्षमता आहे ते दिंडेवाडीचं मैदान मारायची ताकद आहे या दोन्ही जोड्यामध्ये नंबर 1 करायची क्षमता आहे ताकद आहे पुणेरीकरांचा शंकर आणि सुनील मस्करांचा शंकर त्या पाठीमागे आहे सातशे प्रचंड मटगाव डाळ करा काय बोलत
पुण्याने सोन्या मडगाव त्याच्यापाटील यांचा खुराक लागलेली जोडी पुण्याने सोन्या मडगावची सातेरी प्रसन्न मडगाव पुण्याने सोन्या संदीप पाटलांचा जोडा आहे मडगावच्या पुण्याने सोन्या संदीप पाटलांचा गुन्ह्याने सोन्या मैदानामध्ये एकापेक्षा एक नामवंत जोडा आता मैदानामध्ये आलेले आहेत. राजानंदचा पंढोरीचा शंकर मैदानामध्ये आहे. खेळच्या पाटलांचा परशिया मैदानामध्ये आहे आणि मडगावच्या पाटलांचा गुन्ह्याने सोन्या मैदानामध्ये आहे. इम्रान ताई राजऱ्याचा त्याचा राजा मैदानामध्ये आहे. कचुरांचा राजा मैदानामध्ये सोन्या लागतो परशा आणि फकीरांचा सोन्या खालसर आणि गुडगडचा सागर झालेले दोन तालुक्यातील दोन टॉपची पाडी मैदानामध्ये आहेत. आतापर्यंतचा विक्रमी वेगळा राजाराम देसाई आणि बाजीराव पाटील तेजपूरचे कल्याणा दोन तालुक्यातील दोन पाडी 11-7 वेळची नोंद केली. त्याच संधीची त्याच ताकदीची जोडी मैदानामध्ये आहे. परशा आणि सोन्या आजराचा परशा तानाजी पाटलांचा पायाच्या पाटलाचा परशा आहे तर फकीरांचा आजराचा सोन्या. तानाजी पाटलांच्या नावावरती नोंदा पायाचा पाट केसरकर गुट्टापट्टू तो किंवा गुट्टापट्टू जित्त चिकाट्यात आणि आत्मशोध जोरावरती स्वार यावं लागतं. चित्तांचा वेळ घ्यावा लागतो. त्यामध्ये माहीर असणारा सुनील जोडीवरती स्वार होतोय. वर्षा
चालले जोडी बा जबरदस्त अशी अतिशय सुंदर गाव 100% निर्व्यसनी असणारा पोरगा आहे पहा कोणतंही व्यसन नाही अतिशय सुंदर अशी शरीरयष्टी आहे त्याची कारण एकच 100% निर्व्यसनी आहे सकाळी 12ला एक मैदान चालू होतं सायंकाळी 6 पर्यंत मैदान असते कधीही तोंड डोळी देत नाही क्षमता आहे पॉवर आहे याच्यामध्ये सुनीलमध्ये कारण एकच 100% निर्व्यसनी आहे पहिल्यापासून 100% निर्व्यसनी आहे लहानपणापासून वयाची 10-12 वर्षापासून गुट्ट्यावरती स्वार होते त्याचा गुरु या ठिकाणी हजर आहे वसंत तातकर सुनीलचा जोड असायचा सुनीलच्या वडिलांचा केसरकरांचा जळकेवाडीच्या आडोलीच्या जोड असायचा आणि वसंत तातकर गुट्टापट्टू असायचा नामवंत जोड असायचा प्रत्येक मैदानावरती लहानपणापासून धडे गिरवल्यात चिखली गुट्ट्याच्या सुनीलनं वसंत तातकरनं पायामध्ये धरून त्याला सुनीलला शिकवलंय वसंत तातकर त्याचा गुरु आहे काळामोडीचा गुट्टापट्टू राजनी तालुक्यातून काळामोडीचा गुट्टापट्टू वसंत तातकर त्याचा गुरु या ठिकाणी हजर आहे पुढचा कोयत्याचा आणि राधानगरीचा पनोरीकर सरकारांचा शंकर मैदानामध्ये आहे आणि त्याच्या जोडीला आहे तो सुनील मस्करांचा शंकर पायचा कोण वरचं ठरतंय दोन्ही पाड्यांची वैशिष्ट्य आहेत दुसऱ्या पाड्याला पुढे जाऊ देत नाही वैशिष्ट्य आहे दोघांचे पाहूया आज काय होते शेवटचं मैदान चिखली गुट्ट्याचं महांतिम मुकाबला राहणार आहे कोण ठरणार पाहायचं आहे महांतिम मुकाबल्याचा चिखली गुट्ट्याचा बेताज बादशाह कोण ठरणार किंग कोण ठरणार आज ठरणार आहे दंडेवाडीकरांच्या साक्षीने इंदुलकरांच्या मळ्यामध्ये कोण होणार नंबर 1 महांतिम मुकाबल्याचा कोण होणार अंतिम कोण होणार प्रथम क्रमांक कोण घेणार पाहायचं आहे कारण शेवटचं मैदान चिखली गुट्ट्यामधील शेवटचं मैदान आहे या वर्षीचं शेवटचं मैदान आता पाहायचं आहे आजऱ्याचे नामवंत स्पर्धक एकत्र आलेले आहेत संकेत कामकर आहे सुनील नमस्कार आहे अयुब खेडेकर आहे इम्रान मुराव आहे आणि गुट्टापट्टू मात्र राधानगरीचा आहे सुनील केसरकर कारण एक पाडा आहे राधानगरीचं पन्नोरीचं जर का सरळ गेल्यास सहज विक्रम मूर्ती अशी जोडी आहे 11:44 सहज
हॅलो, शांताराम येऊ काय? मेघराजा सिग्नल देत आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. उर्वरित सर्व बैलजोडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर बैलजोड्या घेऊन यायच्या आहेत. यानंतर साखरपेहून आलेली, रत्नागिरीहून आलेली बैलजोडी सोडण्यात येईल. काय सोपा जबरदस्त असा एक शेवट तर शेवटचा एक जबरदस्त असा वेग असणार आहे. एकदा भद्रगड मैदानामध्ये आहे. बीडी पाटील फाउंडेशन, बीडी पाटील यांचा खुराक लाभलेली जोडी आहे. सातेरी प्रसन्न मडगाव संदीप पाटलांचा जोड आहे. गेली 10-15 वर्ष चिखलीगुट्ट्यामध्ये असणारा जोड आहे. गुलाल आहे 10-15 वर्षे या जोडीवरती. सुनील केसरकर पण नाही या जोडीवरती शाळेला आहे. सोडून दिली मला वाटते. मनात तसा वेग घेतला होता सुनीलनं. सुनील हुशार गुट्टा पट्टू आहे, नवीन गुट्टा पट्टू आहे, त्यामुळं पुन्हा एकदा संधी घेणार आहे. जोडला तो संतोष ठाकरे यांचा पाडा आहे, घरचा पाडा आहे. संतोष ठाकरेंचा घरचा साज मैदानामध्ये वसंत तत्कर या जोडीवरती स्वार होणार आहे. वसंत तत्कर तसा युट्टर्न मारण्यामध्ये प्रसिद्ध असणारा गुट्टापट्टू आहे. पायाचा अंगठा फक्त गुट्ट्यावरती टेकला की बस
दोन्ही पाय हवेत असतात तर वसंत तातकरचे. कसली जोडी द्या. जुन्या काळातील सुप्रसिद्ध असा गुट्टापट्टू, नामवंत गुट्टापट्टू, दिग्गज गुट्टापट्टू म्हणून प्रसिद्ध आहे असा वसंत तातकर. एक पाय तोही अंगठा टेकला तरी गुट्ट्यावरती बस. युटर्न मारून जाणार, गिरकी घेऊन जाणारा गुट्टापट्टू. पन्हाळा शाहूवाडीला भरपूर मागणी असते वसंत तातकरला. भरपूर जोड्या हातामध्ये दिल्या जातात. जुन्या जोड्या हातामध्ये वसंत तातकरच्या दिल्या जातात, कारण गिरकीसाठी प्रसिद्ध असणारा गुट्टापट्टू आहे. या स्पर्धेसाठी ज्यांनी सर्व चषक सर्व ढाली दिल्यात ते कैलासाची मारुती बाळकू थोरवत यांच्या स्मरणार्थ विनायक मारुती थोरवत व कैलासाची हिराबाई शिवाजी केसरकर यांच्या स्मरणार्थ तन्मय सुधाकर केसरकर पिंपळगाव या दोघांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोघांचंही कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. शर्ट फारच छान दिसते. पुन्हा एकदा शांतता पसरले, कारण बुद्रगावांची एकमेव आशाही विक्रमी नोंद करणारी जोडी मैदानामध्ये. महेश वर्णमार लवकर. हॅलो, वेगवान जोडी मैदानामध्ये एक पाहिजे तर वेग पाहिजे. गुंडेवाडीच्या इंदोलकरांच्या मळ्यामध्ये महाअंतिम मुकाबला होतोय. भाषेचा मला
ए बाजूला इकडे सरक. बैल थोडस मागं पुढे झाला, सोडून दिली पाहिजे जोडी. बाबू फुटाने काय करतो पाहायचा आहे. थोडासा तरी 10 मला वाटतं 7 ते 8 वर्ष चिखली गुट्ट्यामधील आदिराज राजाला शिंगम मैदानामध्ये येतोय. अशोक पवारांच्या दावणीला शिंगम, अशोक पवार यांचा शिंगम मैदानामध्ये येतोय. आता जोडला संजय रामांचा छब्या, एक विक्रमी जोड मैदानामध्ये येतोय. अशोक पवार असा माणूस आहे, बहादर बैलगाजा म्हटलं पाहिजे अशोक पवारला. कारण स्पर्धेतून बाद झालेली बैल, जखमी झालेली बैल स्वतः खरेदी करतोय आणि त्याला तयार करतोय. दावणीला गेलेली बैल परत आलेले तयार करायचं आणि परत नंबर 1 करायचा. राजा आपण पाहतोय गेली 5-6 वर्ष त्याच्या घरामध्ये नेहमी चषक आणणारा राजा पाहतोय. त्याच पद्धतीचा शिंगम आहे. कुणालाही वाटलं नव्हतं शिंगम बरोबरला येईल, कारण धडाम मालक देतील असं वाटलंही नव्हतं. पण थोडासा जखमी झाला होता, सेवा करायला कोण नसल्यामुळं शिंगम बाहेर गेला होता. पण अशोक पवारनं ओळखलं, आणायचा बैल करायची, त्याची सेवा करायची. निश्चितच महादेवाचा नंदी आहे, त्याचा फळ दिल्याशिवाय राहणार नाही. छब्या दडमांचा नवीन खरेदी आहे छब्याची. पाहूया शिंगम आणि छब्या काय करतात. जबरदस्त अशी लाट पुन्हा एकदा बघायला मिळते. अतिशय सुंदर शेवट, जबरदस्त शेवट आहे. बरोबर 12 नेहमीच बोललं जातं. वसंत अतकर नंबर 1 वरती आता आहे. सुनील आता त्याचा चेला दुसरी जोडी घेऊन आलाय. पाहूया काय करतोय. सुनील 1 नंबर वरती होता, वसंत अतकर दुसऱ्या नंबर वरती ढकललेला आहे. गुरुचेल्यामध्ये फाईट लागलेली आहे. पाहायचं मागणी यायचंय. गुरुचेल्यामध्ये फाईट गुरुने नेहमीच एक डाव राखून ठेवला असं बोललं जातंय. त्याच पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे. वसंत अतकर एकमेव जोडी घेऊन गेला आणि नंबर 1 वरती विराजमान झालाय. पाहूयात त्याचा चेला, वसंत अतकरचा चेला सुनील केसरकर या जोडीवरती स्वार आहे. सुंदर असा जोड आहे, सुंदर नावाचं पान आहे आणि रबाब थोडंसं चुकलं सुरुवातीला. महाराजचा विराट रोज सावंत पान रत्नागिरी फंटे आणि बावड्या. फंटे सुंदर अशी जोडी काढतो. रत्नागिरी जोडी आहे. शेवट चांगला दिसतोय. शिव आणि लक्ष, खेडेकरांचा शिव आणि लक्ष आहे. मला वाटतं 2-3 वर्षापूर्वी याच लक्षाने विक्रम केला होता सुनील मस्करांच्या शंकरच्या जोडीनं. पहिली 4-5 मैदान नंबर 1 केला होता. ती बुधवार तालुक्यातून राळंग तालुक्यातून मैदान नंबर 1 केली होती. एकाच वर्षी पहिली 4-5 मैदान नंबर 1 करणारा लक्षा दिलीप पाटलांचा लक्षा मैदानामध्ये येतोय. त्या जोडला येतो शिवा. आहेत खेडेकरांचा शिवा.
बघा आजराकरांच्या 2 जोड्या शिल्लक आहेत. अजून एक लक्ष पाठीमागे आहे. मला वाटते पाखऱ्या अजून आला नाही वाटते. काय आज आला नाही, हजर नाही वाटते. सागर चौगुलेंचा पाखऱ्या, बाबू बोलकेंचा पाखऱ्या आज कुठं दिसत नाही, नोंद नाही या ठिकाणी. आणि अतिशय छान मध्यम जबरदस्त आहे. शेट फारच छान दिसतोय, गुलाल म्हणून दिसतोय. 12:47 आजराकरांची एकमेव अशी आहे. बुधवार तालुका नंबर 1 वरती संकेत खामकर, चिखलीगुट्ट्यातील एक नावाजलेलं नाव आहे संकेत खामकर. पुन्हा एकदा जिगरबाज जोडी आणि जिगर मर्दानी ड्रायव्हर सुमित केसरकर. कोण ठरणार महांतिम मुकाबल्याचा मानकरी? आजरा की बुधरगड पाहायचा आहे. आजराकर आहे कोटलीत. सुनील नमस्कार आहे, संकेत कामकर आहे, अयूब आहे, इम्रान आहे आणि सुनील. नुसतीच बैल पळून चालत नाहीत. ड्रायव्हर तितकाच महत्वाचा, तितकेच सुट्टी मेकर, डिफेंडर तितकेच महत्वाचे असतात. डोळ्याची नजरानजर व्हायला लागते. सगळ्यांचा ताळमेळ एक बसावा लागतोय, त्यावेळी एक होतोय. तुहीब, सागर कांबळे, सर्वच सर्व आजऱ्याचे स्टार, आजऱ्याचे नामवंत स्पर्धक मैदानामध्ये आलेले आहेत. कारण एकमेव असे आहे. कुणी आजूबाजूला गेले असेल तर मैदानामध्ये या, कारण एक नामवंत जोड मैदानामध्ये येतोय. सलग 14 मैदान मारायची, नंबर 1 करायचा. आणि जबरदस्त जोड, अतिशय सुंदर 12-10. पवे इकडे, पवे इकडे, पवे इकडे. हा बोल की. 2 मिनिटं, 2 मिनिटं. हा इकडे वर आहे, वर आहे, वर. फोटो क्लिअर आहे का? माझा एक कॅमेरा तुला बघितल्या हे करते काय हाली करते रिपोर्ट करायचा आहे. या ठिकाणी निकाल येत होते.
झाली आता 100 पोरांना 100 पोरांचा करायचा नाही झाला की टायमिंग व्हिडिओ करायला पाहिजे 100 पोरांना जवळ हा आणि लय बी लांब नाही पहिला काय एवढ्या जवळ आहे खरं अर्ध्या माशा उठल्या तुला काय माहिती तो वाढून सांगायला काढे म्हणून मी कसं काढणार आग्या मुलं सोडून नाही पार लागेल पाठ आणि खाली जाळ गेलेला आहे का दोन्हीकडनं निम्म गेलं निम्म आहे जराच आता लागतं येऊन बसणार आणि कांद्या बसे आहे लाडू उतारित चावच्यात माशा द्या पार लागलं म्हणजे पळ मी पळतो की मी पळतो येतो मग मी जर घे की चल चावल घरातच बस बस बाहेर पण माशा आहेत मू इथं काढता आग्या मू गाडीचं लावू पुढे लावू असं चावतं मी बघतो त्या झाडावर बघित नसते बारका असणार ते होते दिसते बघ तर आवाज नाही ना मला बी आवडते बाबा. चल बघूया. काटेल असं कुठं आहे मला तरी दिसा नाही अजून तू वरचा घेतलाय चालेल मी उद्या कामावर जायचं. नाही वाढते यात काय केवढंच आहे ते होते का होय ते बघ ते आडव्या फांदीला असते बाबा असते बाबा आवाज नाही ना गेलं उठून दे धरायला पाहिजे दूर करायला पाहिजे थांब दूर करता की का थांब हे टाकी होती ते धरायला पाहिजे तर ते धरा कोणत्या लाकूड पडेल कुठलं लाकूड ते धरा चढाईवर नको दूर टाक हे कर पांडव कर हे टाके वल्ल वल्ल टाका वल्ल नाही जाणार दूर नाही तिथं हे म्हणून आहे तिथं आहे ना अजून चढाई मला कसं अभ्याच्या कवा थांबून विचार करायला मी काढतो काय बाबा तुझं हळू चढाय पाहिजे त्यातनं खाशील नुले का किटली देऊ काय गदोळ्याला का गदोळा लावून मासे पडणार नाही हे धर. कशी होती का तुला माझी ग्रांथ का किती आणली झूम होईत नाही रामदास झूम होईत नाही वल्ला देऊ काय फक्त हे देऊ पिट्टी वेगळी हा बुडक्याकडनं लावून दे ठिकाण काय अशी काय आम्हाला चावणार नाहीत ना मग? कवा ठेवणार काय करीत नाही मी उठू उशीर ठेवणार असं भाजर नाही आणा उलट जाईये होय तसं धर्म हा घे तिकडे घे लवकर घे हे राहून आम्हाला आवाज नाही मग चावते का खाते तुला अरे उठाले नाही की रे काय कर पळू नको पळायचं नाही पळ नाही इथं बसते मेल्या सगळ्यांनी काय मत नाही काय नाही अरे मासे आले असं ना हाय पडला लाटा पडला घे की उचलून नाटा पडला भाई हात काय का खोकडे येते काय नाही पिल्लं त्यानं ते पिलंय सगळं पिल्लं कवा येत आता काहीच नाही असं पहिल्यांदा नको खोपडीला बघ हे करायचं इकडे चावत की नाही पाच लागेल काय रे कामा
ती ना ना जेवढा म्हशी तिकडच्या ह्याच्या म्हशी चल नाही द्या. हे बघ मला ते घे 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 हे बघ गोळा कराय ती विधीला मोठी ओली बाई माग मोठा पाऊस येणार आहे. मोबाईल मोबाईल पायावर पडली बघेल असं वाटायला पण तरी फेकाले वरने. या की कमला नको लागल तुला मला लागल लागल हा बस तिथंच बस इथं बस. पाऊस कसा पडतो. हे बघ ढगातनं बर्फाचं तुकडं पडते आता पण इकडं आलं. उंडा आहे बघ गारा एक गार खा उंडा. तुला देत चालेल वरता आपण काढलंय ना हा कर हा कर गार का फ्रीजची गार आहे. आईस्क्रीम 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 खा खा ते खा मोठ्या मोठी बसली ही मोठी पडली बसली हा खा मला खा तू खा खा लवकर बाच तेवढंच आता जास्त खायचं नाही. मला एवढा ढकला आणून दिलता खाली मोठा मोठा बस खालती पर्यंत त्यावेळी दोन्ही राहिल्या मोठा वरती चांगल्या पडलेल्या इच्छी मुला काय खाल्लंस काय खाल्लं तिथं खूप हात धुवून ये जा तिथं बस स्वरा दिदी बरोबर बस स्वरा दिदी बरोबर बस तिथं भिजायला होतंय. लाईट गेली दुपारी पण
टप्पा तोंडा पडले नांगर बघ बाहेर या चल आता कपडे बदले ये बुक काढते सगळ्या गारा गेल्या जावरती जाऊन टाका अंडे का झाले पूर्ण आणल्या तर कशा ऊन याय पाहिजे वरती झोपायचं आहे मम्मी पापड तिथं खाली जरा